कसं आहे असं दाखवायला लागतं. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल घ्यायचं आणि ओरिजिनल दाखवायचं. 3 तोंडात टाकले ते बाकीचे हित आहे. चला तर वेळ जाऊन तर निघूया आपण लगेच. तिकडनं फसवलं राव आपल्याला. तिथंच तेवढं कमी होतं, इथं अजून चालू आहे सगळं. उल्लू बनाया. गाडीच्या हॉर्नचं तरी रेवानी काम झाले बघा. 1 किलोमीटर आधीच दाबायला लागते तर वाजते. 700 रुपये खर्च करून हॉर्न बसवलं. CNG पंपावर आपली एकच कांडी राहिली CNGची, आणि एका कांडीत फक्त 50 किलोमीटर जाते गाडी. आणि मी ऑनलाईन मोबाईलला चेक केलं तर पंप डायरेक्ट 90 किलोमीटरवरती दाखवायला. म्हणून 7 किलोमीटर माघारी आलो बा पंपावर. गर्दी नाही एवढी, 5-6 गाड्या आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ सर्वांना. झोपलं होतं बघा रात्री 6 ठिकाणी. जर एक पूर्ण पाऊस असल्यामुळे धुकं झालं ना. रात्री पूर्ण अंधार होता. बॉर्डर आहे बघा गुजरात. नाही, फॉरेस्ट डिपार्टमेंट. अजून आपण गुजरात मध्येच आहे. गुजरातला भात शेती आहे, भात शेती त्या साईडला. अवघड जाते मित्रांनो. ते बघा, ते रस्ता बंद केला. आपली गाडी नाही जात. मित्रांनो ट्राय करतो. गेली तर बरंच झालं. निघाली मित्रांनो. नाही, अवघड झालं होतं माझं. नदी आहे बघा, नदी. कुठली नदी काय माहिती. घाबरलो होतो मी. आता म्हटलं 50 किलोमीटर माघारी जायला. बरं झालं हे आलं बघा दुसरं. चलो 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 चलो. वा, चला मित्रांनो, भेटू पुढं.
थांबलोय बघा आता चहा प्यायला. रेड चिल्ली. काय लिहिलंय? मॅगी. हा, चीज मॅगी खाऊन बघू कशी. मॅगी भैया एक चीज मॅगी लाव. अरे बाबा मॅगी काय नाही हो. हा चीज मॅगी हाय साधी मॅगी. त्याच्यावर काय पांढरं पांढरं टाकले. चीज आहे का अमूल बटर आहे काय माहिती. त्या दोन्ही एकच असते. बघू खाऊन कशी. चालू लागलो बघा खायला. काय शेवाळ्याचं काय कटच केलं नाही ते एवढ्या लांब. अरे बाबा हे बघा. अरे गरम आहे गरम पोळते. मॅगी गरम. निघालो बघा तिथनं पप्पा दिरू दिरू करत इकडं आपल्या महाराष्ट्र बॉर्डरला आल्यावर काय हो जरा बरं वाटायला लागलं. आपल्या राज्यात आल्यावर जरा बरं वाटतं. भीती वाटत नाही कशाची. तिथं आलो तर काट्यावर काय ट्रक आपल्या पुढे एक होती. 53 रुपये काय गर्दी नव्हती नाही. कायम गर्दी असते. 7.5 टनाच्या गाडीपर्यंत 53 रुपये. 50 टनापासून 7.5 टनापासून 12.5 टनापर्यंतच्या गाडीला 112 रुपये आणि 12.5 टनाच्या पुढच्या गाडीला 218 रुपये 30 पैसे चार्ज. 218 रुपये 30 पैसे 12.5 टनाच्या पुढच्या गाड्यांना. समोर गाडी असली ना एवढ्या लांब थांबायला लागतं मित्रांनो. त्या काट्यापासून नवीन असतात त्यांना काय समजत नाही. एकदा आमच्या मामाचा मुलगा डायरेक्ट त्या गाडीच्या पाठीमागे जाऊन उभा. एका काट्यावर 2 गाड्या. मी झोपलो होतो मला काहीच माहित नाही. डोळं उघडलं तर डायरेक्ट 2 गाड्या एकाच काट्यावर. म्हणलं मला काय माहिती नाही. मग परत उतरून गाड्या पाठीमागे घेऊन गाडी पाठीमागे घेतली आपली. पण याला माहित नाही हे झालं. पण ते समोरचा ड्रायव्हर घाबरला ना 2 टन वजन कसं वाटलं म्हणून. काट्यावर मित्रांनो तुमचा 50-100 किलो जरी जास्त असेल तर फाईन बसतो. 50-50 हजार रुपये फाईन आहे. हे डायरेक्ट 2 टन ड्रायव्हरच्या गोट्या कपाळात. ड्रायव्हर उतरून खाली आला फक्त तर काय त्याच्या पाठीमागे गाडी. मग तो येऊन आमच्या मामा मुलाला ओरडायला लागला. त्यावेळेस मला जागा आली. म्हटलं काय झालं तर असंच. अरे सॉरी दादा म्हणतं त्याला माहिती नाही नवीन आहे. तर असं असते बघा मित्रांनो नवीन असल्यावर. जाते का नाही एकदा हॉर्न वाजवू काय. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हो. आणि बोलल्याशिवाय काही ऐकत नाही. आला बघा आपला नंबर आला बघा तिथं आपल्या गाडीचा. EP0971 2550. भेटूया मित्रांनो आता CNG पंपावर. आला बघा नंबर आपला. आपल्याला लावून चालू केलं का आपण दुसरीकडे जायचं. कुठं जायचं सुगम. एका दगडात 2 पक्षी मारायचे. चला गाडीला जेवण गाठलं आता फुल. आता जाऊया पुढं. स्कॉर्पिओ काय आई साहेब
आई साहेब साईड द्या. ट्रॅक्टर बघा, कांदा आहे याच्यामध्ये. कांदा भरपूर इकडं. आपल्या मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर ह्या साईडला जसे वाळू माफी आहेत ना, तसा इकडे कांदा माफी आहेत. कांदा माफिया. कांदा एकदम स्टॉक मध्ये करून ठेवायचा आणि रेट आला का बाहेर काढायचा. असं करते तिकडची लोक. कांद्याला भरपूर पैसा इकडे. जाऊ द्या, मरू द्या, आपण जाऊया पुढं आपल्या प्रवासाला. चला तर आलो बघा मित्रांनो पुढं आपल्या आपल्या भागात. जसं जसं घर जवळ येईल तसं लय भारी वाटते. काय सांगायचं हे. पहिल्या स्टार्टलाच आहे बघा करमाळा. करमाळा म्हणलं की सोलापूर जिल्हा आला आपला. 46 किलोमीटर. चला 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 चला. आपल्याला एक आपला भाऊ गाठ पडणार आहे आता. हॉटसनच्या गाडीवर आहे, दूध घेऊन चाललाय. अहिल्या देवीनगर. मी पण आता तिकडून आलो अहिल्या देवीनगर कर. आमची भेट होणार कुठं? करमाळ्यामध्ये. चला मग भेटू करमाळ्यामध्ये. मित्राचं नाव आहे बघा संभाजी खुळे. मी रवी खुळे. खुळे भावकी भेटणार आहे आमची. भावकी म्हणजे मित्रच. आम्ही दोघांनी 10 वर्ष एका ठिकाणी काम केलंय बघा. 16,000 लिटर दूध घेऊन चाललाय अहिल्यानगरला. चला चहा पिऊ आता. इथं आहे बघा फौजी चहा. मग दोघांनी मिळून चहा प्यायला बघा. चहा तर होता मित्रांनो, 1 नंबर चहा. दिवसभरात मी आज सगळ्यात भारी चहा इथं पिलो. करमाळा चाललोय बघा. 75 मध्ये 5 टाकून म्हणजे 80 न हो. कुर्डवाडी मार्गे मंगळवेढा. करमाळा ते कुर्डवाडी 1 नंबर रोड बनवलाय बघा मित्रांनो. एक नंबर क्वालिटी. झापूक झुपूक. नगरकडून कोण येत असेल पंढरपूरकड तर या रोडने येत जावा. करमाळा ते कुर्डवाडी, मोडणी, पंढरपूर, मंगळवेढा. तर आलो बघा मित्रांनो मंगळवेढ्यात. रात्रीचे वाजलेत 11:55. 36 तास लागले आपल्याला 1000 किलोमीटर रनिंग करायला. 36 तास 1000 किलोमीटर रनिंग. आणि हे आहे बघा मंगळवेढ्याचं पोलीस स्टेशन. आलो बघा मंगळवेढ्यामध्ये. हे मंगळवेढा स्टँड. आता आपल्याला दर्शन होतंय दामाजी पंथाचं. बघा दामाजी पंथ. श्री संत दामाजी पंत. सय्यारा सुटला बघा. पब्लिक चाललंय सय्यारा पिक्चर बघून घरी. महाराजांचा भव्य असा पुतळा होणार आहे बघा इथं. तयारी चालू आहे जोरदार. संत चोखा मेळा आहे बघा मित्रांनो. संत चोखा मेळ्यांची समाधी. चोखोबा मंदिर, चोखा मेळा मंदिर.
हॉटेल महाराजा आपल्या मित्राचं हॉटेल आहे बघा, पण बंद आहे की मित्र. इथं जेवायचं म्हणून मी आलो होतो, मलाच लेट झालं. आता वाघ उपाशी झोपायला लागते बघा वाघाला, कारण बायकोला सांगितलं होतं जेवण बनवू नको, वाघ जेवण करून येणार आहे बाहेर. चला, तर आता आलो बघा आपण गावात. आपल्या मित्रांनो, हे आपलं गाव, ही गावाची कमान. नाव काय एवढं नीट दिसत नाही अंधार असल्यामुळं. ही बघा कमान. आणि अशा प्रकारे आपला गावापर्यंतचा प्रवास संपलेला आहे. आता आपल्याला 15 तासाची रेस्ट घेऊन आपण उद्या दुपारी 3 वाजता निघणार आहे बेंगलोरसाठी. तर चला मग मित्रांनो, भेटूया. आमच्या गावाची बघा, हे सिद्धनाथ नवरात्र उत्सव तरुण मंडळाचा सभा मंडप. इथं आमच्या गावाची सार्वजनिक देवी इथं उभं राहते. कसा एकदम सन्नाटा आहे पूर्ण. ही बघा गाडी आपली, ही नवीन गाडी, ही जुनी गाडी, आणि ही आपल्या भावाची गाडी. परी. आणि एक आहे बेंगलोरमध्ये. हे बघा बाळ माझी झोपली वाट बघून बघून. लेट झाला यायला मला.